हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द प्रतीक्षा चॅनलवरती आम्ही फिल इन द ब्लँक्स, अपोजिट वर्ड, रायमिंग वर्ड्स कशा पद्धतीप्रमाणे लर्न करायचे ह्याचे व्हिडिओ टाकलेले आहे. शॉर्ट व्हिडिओज आहेत. तुम्ही नक्की जाऊन चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि म्हणजे आमचे नवीन नवीन येणारे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील. सो आज आपण बघणार आहोत व्हिडिओज आहेत तो म्हणजे गाईज ह्याच्यामध्ये एकाच वेळेला वेगवेगळ्या टॉपिकवरती व्हिडिओज बनवलेला जातो. सो त्याच्यामुळे तो वेगवेगळ्या दिवशी एक दोन दिवसानंतर अपलोड केला जातो. सो व्हिडिओ आवडत असेल नक्कीच लाईक करा. आज आपण बघणार आहोत 1 लाईन सेंटेन्सचे आन्सर्स कसे लिहायचे आहेत. माझ्याकडे आहे पोयम, रेनबोची पोयम आहे फर्स्ट आणि क्वेश्चन असा आहे, वेअर इज द रेनबो. 1 लाईन आन्सरमध्ये आपल्याला 1 लाईन क्वेश्चन आन्सर्स लिहायचे आहेत. आन्सर राईट इन 1 लाईन अशा पद्धतीप्रमाणे क्वेश्चन आहे. आवाज येतोय. सो क्वेश्चन, आय हॅव अ क्वेश्चन, वेअर इज द रेनबो. तुम्ही बघू शकता, वेअर इज द रेनबो, वेअर इज द रेनबो, वेअर इज द रेनबो. सो ह्याचा आन्सर खूप मोठा आहे. फॉर एक्झाम्पल मुलांसाठी, आपल्यासाठी नाही. सो रेनबो इज इन द स्काय हे मुलांना ज्यावेळेला लिहायचा टायमाला खूप त्यांना कंटाळा येतो लर्न करायला. की तुम्ही बघू शकता माझ्या मुलांनी फक्त इन द स्काय आन्सर लिहून ठेवलेला आहे. त्याच्यामुळे मुलांना फक्त अर्धा मार्क मिळतो एक्झामला सुद्धा. तर कशा पद्धतीप्रमाणे मुलांकडे लर्न करून घ्यायचं. सो सिम्पल गोष्ट आहे. द रेनबो हे ऑलरेडी क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे, तुम्ही बघू शकता. द रेनबो ओके. इज पण इथं ऑलरेडी क्वेश्चनमध्ये आहे. द रेनबो इज हे मुलांना लर्न करून जसं क्वेश्चनमध्ये आहे तसंच त्यांना लिहायला सांगायचं. इज इन द स्काय. द रेनबो इज ऑलरेडी आहे. द रेनबो इज ऑलरेडी आहे इन द स्काय. लर्न करायला तेवढं सांगायचं आणि ते त्याच्या खाली ते आन्सर त्याच्या पुढेच बरोबर लिहायला सांगायचं. आणि ज्या वेळेला आन्सर क्वेश्चनमध्ये ज्या वेळेला क्वेश्चनमध्ये रेनबो असेल त्याच वेळेला क्वेश्चनमध्ये जर रेनबो असेल तर आन्सर इज येणार इज इन द स्काय. द रेनबो इज इन द स्काय. अशी टेक्निक जर तुम्ही मुलांना लर्न करायला जर दिली, सो कोणत्याही क्वेश्चनमध्ये EVS, इंग्लिश या दोन्हीही सब्जेक्टमध्ये तुम्ही मुलांना ही आज टेक्निकप्रमाणे जर लर्न करायला लावलं, लक्षात ठेवायला लावलं, तर मुलं नक्कीच, आवाज येतोय, असं जर करायला सांगितलं तर ही टेक्निक चूज करा आणि मुलांना नक्कीच मार्क 1 लाईन सेंटेन्समध्ये सुद्धा मार्क मिळतात. कारण की हे मी अनुभवलेलं आहे. मी माझ्या मुलालाच करायला सांगितलं, बट त्याने फक्त आता सुरुवात आहे, त्यांना आजच पेपर मिळालेला आहे. सो मी क्वेश्चन बनवून घेतलेला आहे आणि त्यांनी शॉर्टमध्येच असेल. नेक्स्ट पहिल्या दिवशी मुलं अर्धा लिहितील, नेक्स्ट डे हाफ. पण अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही क्वेश्चन घरी नक्की बनवा.